माणसांचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं की तो काहीही करून बसतो, मग तिथे तो नातबीत काही पाहत नाही। अशीच एक घटना हरियाणा राज्यात घडली आहे। देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या पत्नीची हत्या केली। त्यानंतर आपल्या 2 मुली आणि छोटा मुलगा यांना घेऊन तो जवान फरार झाला। रोहतकच्या जवळ असलेल्या डोब नावाच्या गावात ही दुर्दैवी घटना घडली असून फरार झालेल्या जवानाचा पोलीस शोध घेत आहेत। रोहतक पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले। मृत नीलमचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। सध्या अधिक तपास सुरू आहे। शनिवारी दिनांक 20 जानेवारी रोजी संध्याकाळी रोहतक पोलिसांना माहिती मिळाली की भिवानी रोडवरच्या डोब गावात एका महिलेची हत्या झाली आहे। त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी गेले। घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी फॉरेन्सिक युनिटच्या प्रभारी डॉक्टर सरोज दहिया यांच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण केले। पोलिसांच्या टीमसह फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचं काम केलं। मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आला। तपासात पोलिसांना असं आढळले की नीलमच्या डोक्यावर जड हत्याराने वार करण्यात आले आहेत, त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा। नीलमच्या माहेरच्यांनी असा आरोप केला की नीलमचा पती काश्मीरी लाल आणि त्याची आई म्हणजेच नीलमची सासू या दोघांनी लग्नानंतर लगेचच नीलमला त्रास द्यायला सुरुवात केली होती। काही दिवसांपूर्वी नीलम आपल्या भावाच्या लग्नाला गेली होती आणि आठवड्याभरापूर्वीच ती तिथून परतली होती। त्यावरूनही तिची सासू तिला सातत्याने टोमणे मारत होती। नीलमची सासू नीलमला सांगायची की तुझ्या माहेरच्यांनी जावयासाठी सोन्याचं कडं केलं नाही आणि 1 लाख रुपयांचा शगुनही दिला नाही। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जवान काश्मीरी लाल शुक्रवारीच 19 जानेवारी रोजी रजा घेऊन घरी आला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने पत्नीची हत्या करून 2 मुली आणि एका छोट्या मुलासह पळ काढला। पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत। त्याला अटक झाल्यानंतर या हत्येमागचं नेमकं कारण काय स्पष्ट होईल।